पत्नी को खूब मारो, पर ध्यान रखो कि हड्डी ना टूट जाए भैया। हड्डी टूट गई तो तुम फंस जाओगे, कोर्ट जाना पड़ेगा, जेल जाना पड़ेगा। बस मारो खूब, लेकिन ये हक है, क्योंकि जो पत्नी को नहीं मारता वो आदमी मर्द नहीं होता। कौन बोल रहा है ये देखिए, अफगानिस्तान में एक नियम बना है, क्या गजब का नियम है भैया, पति परमेश्वर। मैं तो कहती हूं ये तो भारत का डायलॉग था, पति परमेश्वर, पर अफगानिस्तान में फॉलो किया जा रहा है। अफगानिस्तान में ही मानते हैं कि पति ही सर्वे सर्वा और किसी को कुछ नहीं आता। यहां देखिए क्या नियम आया है कि खूब पीटो, बस हड्डी टूटनी नहीं चाहिए। तालिबान ने नया कानून घरेलू हिंसा को लेकर खुली छूट उन्होंने दी है कि खूब घरेलू हिंसा करो, कोई दिक्कत वाली बात नहीं है, ये तो हमारा जन्मसिद्ध अधिकार है। आज भारत की याद आपको जरूर आएगी। यहां तो अगर कहा सुनी हो जाती है, चाटा तो बहुत दूर की बात है, पत्नी को अगर थोड़ा भी बोल दिया तो आप जानते हैं क्या होता है। यहां पर आप देखिए कि इस कानून के तहत पति अपनी पत्नी और सुनिएगा बच्चों को उस हद तक शारीरिक सजा दे सकता है जब तक उससे हड्डी न टूटे या खुला घाव न बने। यानी हड्डी नहीं टूटी तो पीटना गलत नहीं माना जाएगा। पत्नी जाकर ये बोले पहले तो कि सुनो सर जी, माँ की हड्डी टूटी, तभी जाके जेल होगी, और तभी जाके जेल भी होगी, पता नहीं होगी या नहीं होगी अफगानिस्तान के अनुसार। चांगली बायको कसं बनायचं? चांगली बायको बनण्यासाठी नवऱ्याचं सगळं ऐकावं लागेल। मी वाईटच ठीक आहे। पती पत्नीमध्ये भांडण होतं हे काय नवीन नाही राहिलेलं आहे, आणि पत्नीला मारण्याचा अधिकार आहे हा निर्णय तर गुजरात हायकोर्टाने पण दिलेला आहे। शिवाय तालिबानच्या जे सरकार आहे त्यांनी पण आदेश काढलेला आहे। काय आहे प्रकरण? बऱ्याच वेळा कसं असतं, पत्नी खूप अगोचर असतात, काहीतरी बोलतात, नवऱ्याशी मुद्दाम कारण काढून भांडतात। मग नवऱ्याच्या जाते सणकून माशिवाय जर त्याने एखादी थापट मारली तर आता घाबरायचं नाही। गुजरात हायकोर्टाने हा निर्णय दिलेला आहे, जर तुमची पत्नी तुमचा अपमान करत असेल, तुम्हाला अवमान करत असेल, काहीतरी वेळवाकडे बोलत असेल, तर तुम्ही तिला जर एक चापट मारली तर गुन्हा होणार नाही। आणि ह्या निर्णयाचं तमाम पतींनी स्वागत केलेलं आहे। असाच एक निर्णय तालिबान सरकारने दिलेला आहे। तालिबान सरकारने जो निर्णय दिलेला आहे तो तालिबानमध्ये आहे, आपल्याकडे नाही। तो निर्णय असा आहे का तालिबानच्या सरकारने एक फतवा काढलेला आहे, पती पत्नी ज्या भांडतात आणि नवरा जर चिडून जातो, नवऱ्याने पतीला असं मारायचं, बेदम मारायचं, तिचं हाड नाही मोडलं पाहिजे, तिला जखम नाही झाली पाहिजे। जर तिचं हाड मोडलं, जखम झाली, तर मग तिने जाऊन त्यांच्या न्यायालयापुढे जायचं आणि आपली कैफियत मांडायची। पण तिथल्या पतींना आता मुक्तता मिळालेली आहे, त्यामुळे केवळ या दोन फतव्यामुळे आता पतीला मारायला मोकळे झाले। यापूर्वी भारतामध्ये काही न्यायालयाचे निर्णय दिलेले होते की पत्नीला मारणं हा गुन्हा नाही आहे, आणि बऱ्याच वेळा पत्नी देखील पतीला मारतात आहे, हा पण विचार करायला पाहिजे। आणि तालिबान सरकारचं पुढे असंही म्हणणं आहे, तिला जर मारलं पत्नीला, तिने जर जखमी झाली तर तिने कोर्टात जायचं, सिद्ध करायचं, आणि ती सिद्ध नाही करू शकली तर तिचं काहीही होणार नाही। आणखीन एक तालिबान सरकारचा निर्णय आहे की पत्नी वारंवार तिच्या बाहेर निघून जात असेल किंवा कोणी प्रियकराबरोबर निघून जात असेल तर तिला परत घरात घेऊ नये। अशा पत्नींविरुद्ध आता सरकार, न्यायालय, तालिबान सरकार आता कायदे करीत आहे। त्यामुळे पतींमध्ये खूप आनंदाचा, उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। बेदम मारा, हाड मोडायचं नाही असं तालिबान सरकार सांगतंय, जखमी करायचं नाही। आणि भारतामध्ये गुजरातने हा जो निर्णय दिलेला आहे, पतीला एक थापड मारावं, आता लोक ते एन्जॉय करत आहेत। धन्यवाद। पत्नी को एक थप्पड़ मार सकेंगे पति, पत्नी को एक थप्पड़ मारना क्रूरता नहीं कहा जाएगा। गुजरात हाईकोर्ट का बड़ा फैसला। गुजरात हाई